प्रोटीन्स फॉर व्हेजिटेरियन्स. काही पर्याय आपण एक्सप्लोर करणार आहोत. ऑलरेडी आपण घेत आहोत, पण त्यामागचं कारण समजून घेतलं तर आपण ते परत परत घेत राहू आणि आपली व्हेजिटेरियन लोकांची प्रोटीनची नीड फुलफिल करू. तर एक्सप्लोर करणं. नंबर 1, व्हॉट इज प्रोटीन? प्रोटीन म्हणजे असे घटक आहेत की ज्याच्यामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स हे अमिनो ॲसिड्स असतात. अमिनो ॲसिड्स हे आपल्या बॉडीत बनत नाहीत, म्हणून काही आहार घटकांमधूनच आपल्याला ते रोजच्या रोज घ्यावे लागतात. तर प्रोटीन हा खूप क्रुशियल एलिमेंट आहे. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण पुरेसे प्रोटीन घेत नाही आहोत का? तर आपण घेत असतो आणि येस, आपण कंप्लीट प्रोटीन्स जेव्हा घेतो तर ते आपल्या बॉडीचे मेंटेनन्स, ग्रोथ, रिपेअर ह्या गोष्टी कव्हर अप होतात आणि बूस्ट अवर इम्युनिटी. हे वेगवेगळे त्याचे फंक्शन्स आहेत. तर देर आर ऑल टुगेदर 20 अमिनो ॲसिड्स. त्यातले 9 आर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि उरलेले 11 जे आहेत ते नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. तर ज्या आहार घटकामध्ये 9 अमायनो ॲसिड्स असतात, जे की इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, ते आपण कंप्लीट प्रोटीन म्हणून वापरतो. तर मोस्टली ॲनिमल सोर्सेस हे त्याच्यात हायर लिस्टला येतात. अंडी, मासे आणि मीठ हे गोष्टी आहेत. पण शाकाहार असणारे किंवा प्लांट बेस्ड काही फूड आयटम्स आहेत की जे आपण कंप्लीट प्रोटीन म्हणू शकतो. तर त्यात आहे किनोआ, सोया आणि चिया सीड्स. तर हे ते क्रायटेरिया फुलफिल करतात. तर काही आपण रोज घेणाऱ्या वस्तू अशा आहेत की ज्या एकच घेतली तर त्यात 9 अमिनो ॲसिड्स नाही आहेत. पण जेव्हा आपण ते कॉम्प्लिमेंट करतो, मिक्स करतो, तर तेव्हा आपण म्हणू शकतो की हां, हे कंप्लीट प्रोटीन सोर्स आहे आणि येस, प्लांट बेस्ड आहे. तर आपण जो रोज खाणारा प्रकार आहे की डाळ भात किंवा खिचडी भात, तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण राजमा चावल हे पण बनतो. तर ते पण कंप्लीट प्रोटीनचे सोर्सेस आहेत. कसं? तर राईसमध्ये मेथिओनिनचं प्रमाण हाय असतं की जे 9 अमायनो ॲसिड्स सांगितले आहेत त्यातलं हे मेथिओनिन आहे. की हिस्टिडीन, ल्युसीन, आयसोल्युसीन, मेथिओनिन, लायसिन हे त्याचे वेगवेगळी नावं आहेत अमायनो ॲसिड्सची. तर त्यात राईसमध्ये मेथिओनिनचं प्रमाण जास्त असतं, पण लायसिन खूपच कमी प्रमाणात असतं. आणि डाळीमध्ये लायसिनचं प्रमाण जास्त असतं, तर मेथिओनिनचं कमी असतं. पण जेव्हा आपण हे दोन्ही गोष्टी कंबाईन करतो, तर तेव्हा ते कंप्लीट प्रोटीन बनतं की 9 अमायनो ॲसिड्स जे की इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत, ते आपल्या बॉडीला रिपेअर आणि ग्रोथसाठी हेल्प करणार आहेत, तर ते होतं. म्हणून जेव्हा केव्हा आपण डाळ आणि भात खाऊ, तर खाण्यामध्ये आपण जेव्हा रोज घेतो, तर येस, इट इज द सोर्स ऑफ कंप्लीट प्रोटीन आणि तो आपण वाढवला पाहिजे किंवा न चुकता घेतला पाहिजे. त्यामुळे आपली डेली प्रोटीन डिमांड फुलफिल होत असते. तर येस, देर आर प्लांट बेस्ड प्रोटीन सोर्सेस की जे आपण कंप्लीट प्रोटीन म्हणून वापरू शकू आणि आपला जो बॉडीचं इम्युनिटी बूस्टअप, ग्रोथ, रिपेअर ह्या गोष्टींचं सगळे क्रायटेरिया फुलफिल होतात. तर फॉलो दिस ऑल फूड आयटम्स इन्क्लूड इन युअर डाएट आणि येस, एन्जॉय दिस जर्नी. हॅपी हेल्दी लाईफसाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. सो थँक्यू.